लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। लोकशस्त्र न्यूजने सातपूर आंबडलिक रोडवरील सीएनजी पंप बंद करण्याच्या कारवाईचा मुद्दा लावून धरल्यानंतर अवघ्या 9 दिवसातच प्रशासनाला मोठा झटका बसला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सील केलेला सीएनजी पंप अखेर पुन्हा सुरू करण्यात आला असून मनपाला माघार घ्यावी लागली आहे। सुरेश पेट्रोल पंप परिसरातील सीएनजी पंप महानगरपालिकेने दिनांक 29 जुलै रोजी सील केला होता। या निर्णयामुळे हजारो सीएनजी वाहनधारकांना मोठा फटका बसला होता। त्यानंतर पंप प्रशासनाने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत न्याय मागितला। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 6 ऑगस्ट रोजी संबंधित सीएनजी पंप सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले। न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने सील हटवत दिनांक 6 ऑगस्ट रोजी पंप पुन्हा सुरू केला। शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट पासून पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने सातपूर अंबड औद्योगिक परिसरातील हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दरम्यान हा पंप सुरू करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर वाहतूक सेनेचे दिनेश साळवे यांनी प्रशासनाला 24 तासाचा अल्टिमेटम दिला होता। अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाला कारवाई मागे घ्यावी लागली। महापालिका आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्ण दखने यांच्या मार्गदर्शनाखाली सील हटवण्याची प्रक्रिया पार पडली। यामध्ये सातपूर विभागीय अधिकारी सुनील राजभोज, नगर रचना विभागाचे ललित भावसार, स्वप्नील भांगरे, आकाश पवार, प्रेम काळे, तानाजी निगळ, जीवन ठाकरे, शिरीष शिंदे, प्रमोद आवळे व संबंधित पथकाने सहभाग घेतला। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, अंबड। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।